काँग्रेसचं झालं फुल शिंदे शहा पण परमिता शिंदे ते बाहेरगावचा कुत्रा आम्ही त्याला टाकणार नाही आणि आल्यावर मोदीला सुद्धा चपलीनं मारणार का तर आयुष्यभर आमच्या आईला हे पडले त्यानं सोलापूर 12 महिने दुष्काळ आहे लोकांचा लागणं आपल्या भागात लोक आहे दारूला तुकडा टाकला की छन्नाक नसते 50-100 वर्ष झालं उस्मानाबाद लातूर 12 महिने दुष्काळ आहे 12 महिने वरा दुष्काळ कसं पैसे मिळतात सोलापूरला का मिळत नाही मग 12 वर्ष तुम्ही बारमाही जर का भाषा करत आली मागील 40 वर्षापासून शिंदेकडे नेतृत्व होतं हो शिंदे एकटा आमदार काय करताय बाकीची वरले हां आता ही कुठल्या गावचं आहे तुम्हाला माहिती आहे त्या गाव तर आपल्याला माहिती आहे का आता निवडून त्यानं काय करणार तिकडे केस काढलेले आपल्याला टाकणार हो आणि माल त्यानं आणणार आपण दारूवर तुकड्यावर काम करणार आपलं गाव का सोलापूर उत्तर कसं आहे पाववाळं चिवडा चिरमुरं कुठे गावात इलेक्शन केलं चिरमुऱ्याचे काय नसते तुम्हाला विश्वास आहे का की पुन्हा एकदा जर का संधी दिली शिंदेना तर शिंदे 15 सालं काय 15 वर्ष झालं बाप 40-50 वर्ष झालं पूर्वी 15 वर्षाचा असतं लगेच आहे नवरा नाही लिकून नाही बाळणा त्यानं आपल्यासाठी सगळं रक्त व्हायला तयार आहे बाबूराव भीमराव धोनी त्याला नाव सांगा माझं त्या सभा घेतली आमच्या गावात हां त्यानं कल्याण करून एक आरक्षण आणि एक शेतकऱ्याचं भलं करते म्हणले बाकी सगळी माती जाऊ द्या तुम्हाला विश्वास आहे अहो विश्वास 100% तुम्हाला पेढ चालतो बाणीगाव नेऊन तुम्हाला संस्कार करतो की काय कुठं कमी पडलं तुमच्या गावामध्ये भाजपा हां भाजप कळलं म्हणजे नुसतं भाजपच आहे ते त्यांना आई बाप दुसरं कुठं आहे त्या पक्षानं गो खायला मिळेल त्या पक्षाचं जायचं त्या पक्षानं दाखलं ₹1 कोटी दिली त्याच्या आईकडे फळवायची आणि आपल्या आईला आपण नांगूर पलटी नांगूर आपल्याला सरळ नांगूर कुठं आहे का तुम्हाला नीट वागा म्हणून सांगते ती त्यांनी का वागत नाही पुतण्याही खेळ नातू खेळ गावाही खेळ पोरगी खेळ आपण कुठं आई घालायची नाही तुम्ही घ्यायला ना तुम्ही उत्तर द्या ना मला आहे का नाही खेळ तसा नेतृत्व आहे का विलासराव देशमुखासारखं नेतृत्व नाही शिंदेसारखं नेतृत्व मान्य हो शिंदेसारखं नाही त्याला कुणी चालवलेलं नाही त्या जमा त्याचा उलगडा आहे का कुठं पेपरमध्ये 100 कोटीचा घोटाळा 40 कोटीचा घोटाळा 10 लाखाचा घोटाळा आहे का 3 पुरीचंच त्याला पोरगं नाही फिरगं नाही काय नाही 2 पुरी लग्न झालं बिन लग्न ही आहे बिन लग्नाचे असल्यामुळे विकास जास्त एकाच वेळा तिला सोडून दिलं सगळं नाव ही जग आहे ते नवरा म्हणते माझा आणि जग आहे ते लेकरबाळ माझी सगळी काय करणार नवऱ्याला घेऊन दारोडा मिळाला रोजची असतं काय आईला घोडाला बनीम बरदाची पैसे जायची आहे बकर पैसा असतं आहे उतरे तर बात मग कुठं आई फळवाची बायको कुणीकडे जाईल तिनं सगळं आपलं निवड केली जय राम जय श्रीराम म्हणते बरं असं वाटतं का की मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील या ती बाई निकाल लावणार त्याचा परिणाम पानेगाव किंवा सगळ्यांना उत्तर सोमल्यालाच नाही होती बाणे एकटं गावापुरतं मी बोलत नाही आपल्या सोलापूर उत्तर सोलापूर सारखं बोलतो जितके गाव होत तेवढा मला काय म्हणायचं आहे आमदार कुठं आतला कधी आले नाही तुमच्याकडे कुठला सांगाय मला तसं गावचं आहे माने कुठला ते करमाळा राजन पाटलांनी तुमच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता की दिला की आणि काय केली मग काय करावं राजन पाटील काय ते शरद पवारचा नातू पुतण्या उड्या मारतो कोणी जाते ती 100 कोटी दिले की पुन्हा नगरपालिका झाली की तुम्हाला माहिती आहे का हां किती पैसे दिलं त्यांच्या सांगण्यामध्ये मोहळ नाही का होत नाही ती त्याच्या मागे ती जाणार पाटील राजन पाटील चांगला होता सगळं झालं त्या मुद्द्यावर त्यांनी झालं की आरक्षण मिळालं आणि तेही झालं का नगरपालिका त्यानं ₹1 कोटी दिली कार्यक्रम संपला चालला तिकडे 12 वाड्या 13 वानगर कितीचं मताधिक्य असेल का आकडा मला तिथला माहीत नाही पण 12 वाड्या 13 वानगर एवढं माहीत आहे मला कुणाला असेल मतदान ना ते कळलं ताईला तुम्ही कुठे जावा ताईचं नाव आहे ना तुम्हाला सांगितलं इथनं येऊन ह्यांना बोलितो तुम्हाला नेऊन ताईच्या हातनं सत्कार करतो मतदान झालंय आता मतमोजणी होईल कसा निकाल लागेल असं वाटतं काय विचारू नका जाऊ दे का हो इतकी का नाराजी आहे तुमची अरे नाराजी म्हणजे काय नाराजी कशावर नाराजी आहे नेतृत्वावर नाराजी आहे का धोरणावर नाराजी आहे नेमकी सगळं कामाधंद्यात काय नाही बोंबल्याला का बसलं इथं हां तुम्ही मतदान केलं की नाही केलं की नाही कसं केलं बरं करणाऱ्याला केलं आम्ही बरोबर केलं असं बरोबर केलं हां म्हणजे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून हां देणार जे कामं करतात त्याला आम्ही देणार बघा हां असं वाटतं का की आता जो तुम्ही मतदान केलंय तोच निवडून येईल
आता आम्ही तर आमच्या हिशोबाने तेच यायला पाहिजे. आता त्याने काय करते ती, काय तिकडं घालते ती, काय काय माहीत आता मशीनमध्ये काय घालायला ती त्याची. मशीनचा गोळ. आता परवा एका ठिकाणी 2-3 ठिकाणी बघा एक नंबर होता त्या माणसाचा. मतदान टाकायला गेलं तर तिथं पहिला बघितलं तिने 35 मतं त्याला पडलेत. त्याने जायच्या अगोदरच मतदान पडलेत त्याला. हां, मग कसं काय भागामध्ये काय ते ग्रामीण भागामध्ये झालेलं कुठंतरी. मग आता तुम्ही केलेल्या मतावर पण तुमचा विश्वास नाहीये. आमचा विश्वास आहे, पण याने मशीनमध्ये काय करते ती घोळ काय कळत नाही ती. बरं, तरी पण आता तुम्ही जर का म्हणजे न्यूट्रल राहून जरी एक विचार केला तर कोण निवडून येईल, राम का प्रणिती? कामं करणाराच येईल हो आमच्या हिशोबाने. काम करणार आणि कोण ज्याला आहे काम? ओळखते त्यालाच येणार ना. म्हणजे प्रणिती शिंदे. हां, म्हणजे तुमचा मताचा कल हा प्रणिती शिंदे. बरोबर आहे. कामं करायला लागली ते पहिल्यापासून करते ते पळते, मग त्यालाच देणार ना आम्ही. किती टक्के लीड काय असेल? ते काय विचारू नका, ते लीड बीड येणार म्हणजे येणार ती आमच्या हिशोबाने. ओके, ठीक आहे. मतदान आता मतमोजणीनंतर कल कसा असेल? कल हा भाजपाकडेच असेल. कारण जे 10 वर्षात जे मोदींनी काम केलेलं आहे ते काँग्रेसच्या 60 वर्षाच्या तुलनेत भरपूर केलेलं आहे देशात. तसं पाहता सोलापुरात पुणे मुंबई, सोलापूर पुणे, सोलापूर विजापूर, सोलापूर हैदराबाद हायवे भरपूर प्रमाणात केलेले. असंही म्हटलं जातं की बाबा व्यापाऱ्यामध्ये जीएसटी वरून नाराजी आहे. नाही, तसं काहीही नाही आहे. काँग्रेस म्हणतं की नाही, आम्ही नाही. वन नेशन वन टॅक्स करू, नाही जीएसटी आम्ही बाजूला असू. नाही 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 जीएसटी नाराजीचा फटका बसेल. नाही, अजिबात नाही. हे सगळं म्हणजे अफवा पसरवायला, बाकी काही नाही. कळालं का? जीएसटीमुळं उलटा देशाचं आपलं हे बजेट, आर्थिक बजेट वाढतं आहे, टॅक्स मिळत आहे आणि विकास कामं होत आहेत. हे जे भ्रम जे काँग्रेसवाल्यांनी पसरवत आहे हे चुकीचं आहे. बरं, आता राम सातपुते आणि प्रणिती शिंदे हां, की काँग्रेस की भाजप कशी लढत झाली? नाही, काँग्रेस भाजपा झाली लढत, परंतु सोलापूरच्या दृष्टीने राम सातपुते यांच्याकडे विजन आहे. त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की 25 वर्षात आम्ही IT पार्क आणू. पण राम सातपुते प्रचाराच्या दरम्यान हिंदुत्वाचा मुद्दा अगदी प्रकर्षाने त्यांनी मांडताना दिसून आले, पण शहराच्या विकासावर बोललेले नाही. काय सांगताय? विकासावर बोललेले आहेत तुम्ही, त्यांचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही. हां, विकासावर जरूर बोललेत त्यांनी, त्यांचा इंटरव्ह्यू बघा. त्याने प्रचारामध्ये शहराच्या विकासाचे मुद्दे का मागं पडले? कुठं मुद्दे मागं पडले? 10 वर्षात आता कामं बघता ना तुम्ही. इतक्या वर्ष सोलापुरात रस्ते झाले का? स्मार्ट सिटीचे कामं पण झालीत ना सोलापुरात? झालीत, भरपूर झालेत. तर थोडंफार आहे बघा, 60 वर्षाच्या तुलनेत 10 वर्षात म्हणलं तरी थोडं तर त्यांना अजून थोडं चान्स द्यायला पाहिजे BJP वाल्यांना. म्हणजे ही एक टर्म दिली पाहिजे. टर्म दिले पाहिजे. देशामध्ये सत्ता बसेल 100% देशात. किती मताधिक्याने निवडून येतील? माझ्या मते 400च्या वर जाईल. 400. फार आणि त्या राम सातपुतेचा लीड काय असेल? लीड बघा, ही लढत टफ होणार, परंतु आलं तरी राम सातपुते 50,000च्या मताने येईल. शकत नाही म्हणजे कसं तेरी बाजून लागल किंवा एक बाजून लागल. आता तुम्ही ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात त्या व्यवसायामध्ये आलेल्या ग्राहकांमधली चर्चा कशी आहे? कसं म्हणतात ते, कोण काँग्रेस म्हणतात, कोण BJP म्हणतात आणि मधल्या पाळी म्हणतात अपेक्षा म्हणून. आणि काही लोक नोटला सुद्धा गेलेले आहेत. ते नोटो जे असतं त्याला गेलेलं मी सांगते. BSP असेल किंवा राष्ट्रीय पक्ष असेल यामार्फत गेलेलं मी सांगितलं ते लोक. बरं, आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला कोण वाटतं? ते मी सांगू शकत नाही. तरी पण एक अंदाज. एक अंदाज माझ्या अंदाज जर आपलं जर स्थानिक उमेदवार असेल ते निवडून यावं ही आमची इच्छा आहे. मग स्थानिक उमेदवार प्रणिती शिंदे म्हणजे प्रणिती शिंदे निवडून येते. हां, कितीचा लीड असेल त्यांना? अंदाजे एक 50-60 लीड असेल. 50. राम सातपुते पडले तर कुठल्या कारणाने पडले? स्थानिक नसल्यामुळं. विकासाच्या मुद्द्यावर वगैरे? नाही, स्थानिक नसल्यामुळं. प्रणिती शिंदेना कुठल्या म्हणजे विषयावर त्यांच्याकडे मतदान केलं असं वाटतं? कारण ते स्थानिक असल्यामुळं आणि त्यांचे वडील थोडं सोलापूरसाठी काय फार मागच्या केले असेल
ह्याच्यावरनं झालं असतं. आणि कसं ते राष्ट्रीय लेवलला माणूस असल्यामुळे थोडं आपल्याला थोडं सहानुभूतीचे लाट त्यांच्या बाजून जाईल असं माझा अंदाज आहे. हो. लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, मतदानाचं देखील आता 4 दिवसामध्ये मतदान प्रक्रिया देखील पूर्ण होईल. कसं वाटतं, काय कसा निकाल कसा असेल? आता आपल्या सोलापूरचा निकाल आहे ना काँग्रेससारखा लागेल असं वाटतं म्हणावं. काय कुठल्या आधारावर? कारण लोक आता कसं 10 वर्ष जे आता ह्यांच्याकडे BJPकडे होती सत्ता, त्यातून काय काम झालं नाही. 5-10 वर्ष शरद बनसोडे होते, परत ते स्वामी होता. यांनी काय सोलापूर स्थायिकाचा विचार काही न करता तसेच केले. मग सोलापूरवाल्यांनी असे मान्यता केली की पण ताई येईल नाही येईल याची गॅरंटी सांगू शकत नाही, पण मी माझ्या मनातनं सांगतो. म्हणजे तुम्ही मतदान हां, मतदान मी परिणितीला केलो मतदान. जवळपास तुम्ही कुठल्या भागातून येता? मी उत्तर सोलापूरमधून भोगाव तिकडल्या साईडला येतो. तुम्हाला जर काही एकूण परिस्थिती तुमच्या गावाची भोगा परिस्थिती आमच्या गावात परिस्थिती आहे की 99% काँग्रेसला मतदान झालेलं आमच्या गावामध्ये. 99% म्हणजे तुमचा कल हा प्रणिती शिंदे हा परिणिती शिंदेकडे आहे. 100% प्रणिताई शिंदे लागणार आहे. का म्हणजे तर प्रणिताई शिंदे चांगलं काम करतात, त्या म्हणून यावर्षी प्रणिताई शिंदे 100% येणार आहे. तुम्ही कुठल्या भागातून आहे? आम्ही मध्यमध्ये येतात. आमचं पूर्ण कुटुंबाचं घरचं 100 जण येतात. पूर्ण काँग्रेसला पडलेलं आहे आमचं. तुमचं काय? माझं मत आहे की आयात उमेदवार हा नको होता सोलापूरला. पहिला मुद्दा ऐकून घ्या. जे स्वामीजी ठराविक जे लोकांना स्वामी खासदार हा कोण आहे, स्वामी हा आजपर्यंत जरी तळागाळात जरी एखाद्या गरीब झोपडपंथी विचारला तर खासदार मागच्या होता तो कुणालाही माहिती नाही. परिणितीसाई ही शिंदेसाहेबांच्या ह्याच्यावर पाय तळून चालत आहेत म्हणून त्यांना बहुत मतांनी निवडून येणार. त्यांनी 100% 1.5-2 लाखांनी मत निवडून. कुठल्या भागात? मी उत्तर सोलापूर भोगाव. भोगावचेच? हा भोगावच आहे. प्रणिती शिंदे परिणितीताई शिंदे ही विजयी होणार ह्याच्यात काय दोमत नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणलं तर ह्या 10 वर्षामध्ये BJPच्या काळात BJPचे ज्यावेळेस 2 खासदार झाले त्याच्यानंतर लोकसभेमध्ये जो निधी मिळतो ह्या स्वामींनी किती टक्के निधी ह्या सोलापूर जिल्ह्यासाठी वापरला आहे हा त्या मोदी साहेबांना सुद्धा विचारला पाहिजे. तुम्ही ज्या भागातून येतात त्या भागामधल्या शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटलीत असं अजिबात काही सुटलेले नाही. त्यांनी आलेच नाही तर सुटतील कुठं आणि त्यांची भेट कुठं घ्यायचं कुठला मठ हे सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे. हा ते मठात राहतात म्हणून एवढंच माहिती आहे आम्हाला. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे. हा कट्टर शिवसैनिक आहे. पेट्रोलच्या दरामध्ये तुम्ही आता रिक्षा चालक आहात, काय फरक पडतोय आणि 10 वर्षामधला फरक किती आहे? आता पेट्रोलचं काय सर्व पूर्ण अन्नापासून ते ना पूर्ण महागाई लॉकडाऊनमधनं जी वाढवलेली महागाई आहे ही नंतर कमी झालेलीच नाही आहे. उलट बेकारी वाढत चाललेली आहे याच्यात. कारण पेट्रोल दर तर 10 रुपये कुठं 70 रुपये होतं, आता कुठं 110 रुपये लिटर पेट्रोल असल्यावर. आणि कारण गोरगरीबाला इतका त्रास आहे. आता आम्ही सामान्य माझा रिक्षावर किती 400-500 रुपये धंदा होत नाही. आता 96 रुपये लिटर गॅस आहे आपल्या. आणि पुण्यात आहे ती 92 आहे 70 आहे. आपल्या सोलापूरला उलटी महागाई आणि जास्तच आहे त्या इतर सिटीपेक्षा बी. म्हणजे ह्याचाही फटका आहे. हा त्याचाही फटका आपल्या नागरिकांना आहे. आता मतदान मतमोजणी देखील केली जाईल. काय कसं कल वाटतो तुम्हाला? मतदान भरपूर झालं आहे. कुठल्या भागातून आणि कसं? मी शास्त्रीय भागातून बोलतोय. नाव काय? मुश्ताक लालकोट. मतदान इथं भरपूर झालं आहे. पर आमदार परिणिती शिंदेमुळं त्यांना बहुमताने मोजून येईल, निवडून येईल. किती टक्के मतदान झालं तुमच्या भागात? तिथं झालं आहे 55-57 60च्या आसपास इतकं मतदान झालं आहे. त्यामध्ये समाजाचं मतदान एकतर्फा झालं आहे. 100% एकतर्फा मतदान झालं आहे समाजाचं. त्यामुळं समाजाचं एकतर्फा. असंही म्हणलं जातं की बाबा तुमच्याकडे स्लिपा पोचल्या नाहीत, कोणी नेता विचारला नाही आला नाही, तरी देखील एवढं कसं मतदान? नाही, तिथं नेत्याचे किंवा कुठल्या स्थानिक लेवलचे लिडरशिपचं काहीच रोल नव्हतं. समाजाचे लोक आवर्जून स्वतः येऊन मतदान करायचे. कुठल्या मतदानावर कुठल्या विषयावर ते आवर्जून मतदानापर्यंत आलं, बूथपर्यंत आलं? नाही, समोरचा ज्या व्यक्ती होता ताईच्या समोर
जे क्रायसिसचे भाषा करत होते, जे तणाव निर्माणचे करायचे भाषा नव्हते. आणि विकास कामाच्याबद्दल नेहमी ताई सांगायची, विकास कामावर बोला तुम्ही किंवा मुद्द्यावर बोला. या गोष्टीला शेवटपर्यंत तिने उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणून समाज एकतर्फा येऊन मतदान केलं. आमदार पंडिताई शिंदे कितीच्या लीडने? सहज 50,000च्या पुढे येईल. आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. कोण वाटतं निवडून येईल असं? आम्हाला म्हणजे निवडून कोण काही येईना, पण आम्हाला आहे ना व्यक्ती आम्हाला चांगला पाहिजे, पक्ष चांगला पाहिजे. आपल्या भारताला म्हणजे काम करणारा पक्ष पाहिजे. आज आपण परिस्थिती भारताबद्दल पाहिली तर प्रत्येक व्यक्तीला कर्ज आहे. ते सावकाराचं आहे, शासकीय कर्ज आहेत. अशा कर्जामध्ये जाचलेले हे जे जन लोक आहेत ते त्रासामध्ये आहेत, खूप त्रासामध्ये आहेत. तर त्यांना चांगला पक्षवाला आणि चांगला व्यक्तिमत्व असा त्यांना देशासाठी पाहिजे. तर दोन चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या दोन उमेदवारामध्ये कुणाला तुम्ही मतदान केले आणि कसा मतदान नंतर रिझल्ट असेल? आमचं तर मत म्हणजे आमचं मतदानच झालं नाही, कारण की आम्ही खूप भरपूर प्रयत्न केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आमचं नाव वगळलं गेलं आहे. का वगळलं गेलं काय माहीत नाही. सरकारचे असे धोरणं आहेत आणि माझ्यासारखे असे भरपूर लोकांचे मतदान झालेलं नाही. आणि भारताचं मतदान टक्केवारी जरी पाहिली तर आपण फारच कमी आहे. इतर देशाची मतदान टक्केवारी बघितली तर आपण भरपूर आहे, पण भारताचं मतदान टक्के का कमी होते ह्याच्यावर सरकार लक्ष देत नाही किंवा लोक केंद्रित होत नाहीत. मतदान केलं नाही पण लोकांशी संपर्क साधला असेल, काय कल लोकांचा दिसतो तुम्हाला काय वाटतं? लोकांचा कल म्हणजे तर लोक आता म्हणजे त्रासलेले आहेत. असं वाटतं की त्यांना नवीन कोणीतरी यावं, नवीन पक्षात. आणि प्रणिती शिंदेमध्ये कोण निवडून येतील असं वाटतं? आता लोक 5 वर्ष 10 वर्ष झाले या BJPला कंटाळलेले आहेत. त्यामुळं असं कल वाटतो की बाबा काँग्रेसकडे जास्त कल आहे. असं काँग्रेस येण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये. तर वरती म्हणजे विधानसभेमध्ये वरच्या पक्षाला लेवलला तर BJPच येईल, परंतु सोलापुरामध्ये काँग्रेसच येण्याची चिन्ह आहेत. बरं, अनेक वर्षापासून महागाईवर भाष्य केलं जातं. खरंच महागाई एवढी विस्कटलेली आहे? आता ही महागाई कसं निसर्ग महागाई तर होतच राहणार की. ही काय ती सरकारचं त्यात काय दोष नाही, महागाई होतच राहणार. मग त्याला काय पर्याय परिणाम होऊ शकत नाही? नाही होत काय होत नाही काय. कारण का मोदी साहेबांचं कार्य अख्ख्या भारतामध्ये 1 नंबर आहे. कसं काय? लोक मोदीला बघून मतदान करणारे लोक आहेत ते विचार. सर्व समाजाचे लोक मोदीला मतदान करणारे लोक आहेत ते. आणि मोदीचं कार्य चांगलं आहे. बाकीचं आपल्या विजय बघायचं ना काय ते. मग तिथं सोलापूरमध्ये विकास झाला आणि मान्य नाही झाला, पण विकास झाला ना माहीत आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सोलापूरचा विकास जरी नाही झाला तर देशाच्या राजकारणासाठी मोदी भारताला पाहिजे. बरं, आता जर का तुम्ही भारताच्या साठी अपेक्षित असं मतदान केले का तुम्ही? हा, मतदान केलं की मी भाजपला केलं. भाजपला केलं? आमच्या देगाव भाग उत्तर झालं 90% मतदान तेऱ्या पण भाजपला झालेलं आपल्याकडे. हा झाले. दमणनगरचे कवळीवरती संपूर्ण झालेलं आहे. आता इथं ज्या पद्धतीनं इलेक्शन झालं नाही, इथं सोलापूर नाही इथं सोलापूरमध्ये मतदान 80% तर 30% सोडा, पण 80% मतदान भाजपला 70% झाले. 70% हा, म्हणजे तुमचा उमेदवार राम सातपुते निवडून येते गॅरंटी आहे. कितीचा लीड असेल? 60-70 हजाराच्या पुढे मतदान निवडून येते का? हा येते. बरं, तुमची नाराजी ही पक्षावर नाही पक्ष व्यक्तीवर आहे. व्यक्तीवर आहे. हा, नाराज का नाही. कुठल्या व्यक्तींवर नाराज आहे? म्हणजे कसं म्हणजे सोलापूरला काय लोक जनतेला विकास पाहिजे. विकास महत्वाचा आहे. इथं बेकार लोकांना कामं नाही ते. ह्याच्याकडे जास्त सरकारने लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही ज्या भागातून येता त्या भागाचे आमदार कोण आहे? त्या भागात ते आमचं हे नाही, सुभाष देशमुख. उत्तरमध्ये का दक्षिणमध्ये? दक्षिणमध्ये येते आपला भाग. दक्षिण. हा, पहिला गणेश मानकर नेतृत्व करत होते त्यांचे गणेश शिवसेनेचे, पण आम्ही मतदान भाजपला केले. मग आम्हाला चांगले म्हणले मतदान इकडे करा तिकडे करा, पण आमच्या भागातले लोक मोदीला सर्व करून करणारा भाग आमच्यातला, पण तरी पण आमच्या भागातले लोक आणि आमच्या भागात कमीत कमी 80% तर भाजपला पडले. त्या दिवशी मी स्वतः रिक्षा होती माझी तिकडं. बरं, आता तुम्ही त्या भाजपाच्या नेत्यांना ज्यांनी विकास केला नाही असं म्हणतात, काय सांगाल? काय सल्ला द्याल त्या नेत्यांना तुम्ही? आता कसं ही आमदार आहे, सुभाष देशमुख आहे, थोडंफार भागात लक्ष घातल्यावर यांचं कर्तव्य आहे, लक्ष घालणं पाहिजे. संपर्क नाही. सुभाष देशमुख एकदा पण संपर्कमध्ये आले नाही ते आपल्या भागात. फक्त निवडणूक पुरतं आलते, पण संपर्क नाही झाला त्यांचा. काय 5 वर्षात कधीच नाही संपर्क झाला. खासदारांनी कधी संपर्क साधला? खासदार पण नाही एकदा. स्थानिक नगरसेवकांनी काही नगरसेवक गणेशदादा वानकरचं काम आमच्याचं खूप मोठं काम आहे. गणेशदादा वानकरचं, कारण का आमच्या भागात काय म्हणजे चिखलात आम्ही जातो, रस्ता नव्हता काय नव्हता, आणि गणेशदादाची पहिला नगरसेवकांनी काम 1 नंबर काम केलं आणि खासदारांनी केलं नाही.
ज्यावेळेस गणेशदादा वानकरची पहिला त्यांची आई आली ती त्यावेळेस टर्मला आमच्या कोयनानगर संपूर्ण एक नंबर काम केले. रस्ते डांबरीकरण, रस्ते, लाईट, दिव्याबत्ती, पाणी तर कंटिन्यू डायरेक्ट पाईपलाईन पाणी आपल्याकडं. पाण्याची काय कमतरता नाही. गणेशदादा वानकरचं काम आहे आपल्याकडं. म्हणजे आता सोलापूरच्या शहरावर राजकारण करणार तर फक्त तुमच्या मर्जीत पाहिजे. हां मर्जीतला काम विकास होईल लोकांना ना. विकास होत ना. मग आता सगळेजण म्हणतात की विकास होत नाही तर आम्हाला पर्याय द्या, काँग्रेस आम्ही पर्याय निवडतो. पर्याय म्हणजे काँग्रेसला पण सुशीलकुमार शिंदेला आपण दिलेच की मंत्री 10 वर्ष मंत्रीपद भोगलं त्यांनी. सोलापूरमध्ये मिल्या पण पडत कारण कोण काँग्रेस सत्ता होती त्यावेळेस होतं की नाही. मग का त्यावेळेस मिला ऐकायचं मिळालं शिंदे साहेबांनी लक्ष घातलं ना त्याच्यामध्ये. गरजेचं होतं शिंदे साहेबाला. म्हणतात की बाबा आम्ही विकास केला, पाण्याची विकास म्हणजे विकास का पाहिजे. पाणी लोकांना रोजगार पाहिजे. विकास म्हणजे मुद्दा हे आहे लोकांना रोजगार आम्ही पाहिजे आता हे महत्त्वाचं आहे. विकास करणं म्हणजे काय. आता केंद्रीय शिंदे साहेब मंत्रीपद होते असताना मिला बंद पडल्या. कर्फ्यू लावून तुम्ही म्हटलं सगळ्या मिला बंद पडल्या. तिथं आत मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभं राहिल्या त्या मिलामध्ये. बिल्डर लोक कमवायला लागले. तिथं हजारो कामगार त्या भागात आमच्या भागात तिथं काम करत होते. मग ते लक्ष घालणं यांचं काम आहे. थोडंफार शिंदे पण असं उमेदवार आम्ही म्हणता शिंदे निवडून पर्यंत यावं पण त्याचं पण त्यांच्या वडिलाचं काम नाही आहे सोलापूरमध्ये. हां असं आहे. मग उमेदवार कुठल्या उमेदवाराला पण नावं ठेवण्याची काय गरज नाही आहे. यांनी स्वतः पहिला काय करत त्यांची मुलगीसुद्धा बिगर निवडून आले असते. असं आहे. पण इथून राम सातपुते ह्या निवडून येण्याची शक्यता आहे. तर वातावरण तर तसं आहे. म्हणजे मतदान झालं सांगतो मला. अक्कलकोट भाग पंढरपूर लीड मिळेल. काय 70-80 पण लीड मिळते. 70-80 हां झाली आहे. आता मतदान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होते. कसा कल असेल असं वाटतं. कल काय BJPच्या बाजूने असेल. BJPच्या जवळपास कशा पद्धतीनं मतदान झालेलं असेल. कसं आहे सेंटरमध्ये केंद्रामध्ये मोदी पाहिजे. म्हणजे केंद्रीय संरक्षणाची बाजू, स्वच्छता अभियान, परत रोड रस्त्याची कामं आणि ओव्हरऑल मोदीचा परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे मोदीच्या परफॉर्मन्सवर तुम्ही समाधानी. फक्त मोदीकडे बघून मोदीत एक हाती सत्ता असावी आणि एका पक्षाला असावी म्हणून BJP किंवा मोदी यावं केंद्रात असे एक कल आहे. आता तुम्ही कुठल्या भागातून येता. आम्ही विजापूर रोडच्या भागात. कशा पद्धतीचं त्या भागाचं मतदान असेल. कसं आहे प्रणितीचं बी काम चांगलं आहे पण केंद्रात मोदी पाहिजे. म्हणजे प्रणिती उमेदवार म्हणून चांगली होती. ही जी लढत झाली ती भाजपा काँग्रेस झाली का राम सातपुते आणि प्रणिती शिंदे असेल. नाही तशी ना आम्हाला तसं तर वाटत नाही. मग कशी झाली. मोदी विरुद्ध इतर अशी भाजप विरुद्ध काँग्रेस. भाजप विरुद्ध भाजपाला पर्यायच नाही आहे सध्याला. केंद्रात मोदी बसावं असं सर्वसामान्य माणसाला वाटायला पाहिजे. आता काय झालंय 4 जून नंतर कळलं. कितीचा लीड असेल राम सातपुतेचं इथलं काय सांगता येत नाही पण BJPचं वोटिंग जर केंद्रात मोदी पाहिजे अशा हिशोबानं जर झालं तर राम सातपुते येतील. बरं आता तुम्ही म्हणताय की केंद्रामध्ये मोदीचं सरकार अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं मतदान होणं गरजेचं आहे. तसं इथं मतदान झालंय का भाजपाला. तसं सांगता येत नाही ना. 4 जूनला कळलं. म्हणजे तुम्ही पण म्हणजे 2020 मध्ये आहात. बरोबर. म्हणजे तुम्हालाही माहिती बरोबर. म्हणजे तसं नाही लढत. म्हणजे तसं लढत म्हणजे उमेदवार म्हणलं तर प्रणिती शिंदे आहे पण केंद्रात मोदी पाहिजे म्हणून जर मतदान झालं तर राम सातपुते येतील. बरोबर. आपल्या सोलापुरात मतदान झालं. राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे दोघे उभारलेले. पण मला जसं वाटतं की दक्षिण आणि उत्तरला सर्वात जास्त मतदान हे BJPला पडलेलं आहे. मध्यला जर बघितलं गेलं तर त्यांचा इलाका जास्त असल्यामुळे त्यांचे कामं असल्यामुळे मध्याची मते हे त्यांना गेलेत असे वाटत आहेत. पण ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बघितला तर राम सातपुते हे आघाडीवर आहेत असं मला वाटतं. आणि बाकीचं जर पाहिजे तर आता आपल्याला BJPच पाहिजे. बरं आता राम सातपुते आले तर किती मताधिक्याने निवडून येतील. लीड जर बघायला गेली तर 30 ते 40 हजारांनी लीडचा असा फरक पडू शकतो. राम सातपुते. भाजपाच्या कुठल्या परफॉर्मन्सवर तू समाधानी आहे. भाजपाचं जे परफॉर्मन्स गेल्या 10 ते 14 वर्षात झाला आहे तो गेल्या 55-52 वर्षांमध्ये काँग्रेसने दिला नाही. त्यात आम्ही असमाधानी होतो. जसं की नोकऱ्याचं म्हणा किंवा जे सोयीसुविधा आहेत पंतप्रधान मंत्री आवास योजना म्हणा, निराधार योजना म्हणा किंवा आता प्रत्येक कुटुंबाला ज्यांना मुलं बघत नाही आहेत अशा आईवडिलांसाठी मोदींनी 1,500-2,000 रुपये चालू केलेले आहेत महिन्यासाठी.
मग अशा योजना ह्या काळात चालू झाल्यात ना, हे आधी आम्ही बघितलं नव्हतं. हां, कितवं मतदान आहे? तू किती जण म्हणजे हे माझं दुसरं मतदान आहे. 2019ला एक केलं होतं आणि त्यावेळेसचं हे. 2 म्हणजे 10 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष मागची सोडली. हां, 5 वर्षामध्येच एकूणच 55 वर्षाचा काँग्रेसचा कार्यकाळ वाचला का ऐकला? ऐकून पण आहे आणि असमाधानी आहे. असमाधानी ऐकू आहे पण असमाधानी आहे. अनुभव नाही. अनुभव नाही. तरी पण राम सातपुते किती? राम सातपुते मला 30 ते 40 हजार मतांनी यावे अशी अपेक्षा. कल असेल असं वाटतं. या ठिकाणी आमदार कुमारी प्रणिती शिंदे या 100% निवडून येणार. म्हणजे तू कुठल्या भागातून येतोस? मी शहर उत्तरमध्ये राहतो. शहर उत्तरमध्ये कुठे? भवानीपेठ. भवानीमध्ये. बरं मला सांग, शहर उत्तरमध्ये राहतो, तुझ्या भागामध्ये कुठल्या आधारावर प्रणिती शिंदे यांना तू मतदान केला? काय विकास काय असतो शहर उत्तरमध्ये? शहर उत्तरचं न बघता पूर्ण जिल्ह्याचं बघितलं आहे. काम करणारे नेते आहेत आणि सर्वांना घेऊन चालणारे आहेत. त्याच्याबद्दल येईल असं मला 100% गॅरंटी आहे. किती मताधिक्याने? अंदाजे एक 50,000च्या पुढं ते निवडून येतील. बरं, आता ज्या भागामध्ये राहतोस त्या भागाचं मतदान कसं झालं? मतदान मला वाटतं दरवेळेस शहर उत्तरमध्ये BJPला जसं लीड मिळत होता त्या प्रकारे यावेळेस मिळणार नाही, तर लीड कमी मिळेल. हो, त्या भागामधलं मतदान हे बऱ्यापैकी काँग्रेसला झालंय असं मला वाटतं. समाधानी आहे? हो, एकदम समाधानी. आता मतमोजणी आहे, मतमोजणीनंतर कोण निवडून येईल असं वाटतं? सुशील कुमार शिंदेची मुलगी हां, येतील ना. कुठल्या कशाच्या आधारावर तुम्ही मतदान केलं? काय कसा विचार केला मतदान करताना? त्यांचं कार्य पहिल्यापासून चांगलं आहे. हां, चांगल्या म्हणून केलं आपण. हां. किती मताधिक्याने निवडून येतील? ते आता समजाकडलं का बघून सांगितलं होतं 50,000 मतांनी विश्वास आहे? हा, विकास करतील का ते? करतील ना, करतील ना. काय म्हणजे कसा विश्वास? काय आता 10 वर्ष तर आम्ही पहिले तर भाजपला घेऊन बघितलो, 10 वर्षात काय झालं नाही. मग आता जरा बनलो तर जर बदलून बघू. आता त्यांनी कायच केलं नाही 10 वर्षात, कुठं दिसले नाही, केले नाही. कशात काय कोणते कार्यक्रमचं मध्ये दिसले नाही, काय केलं. आता ते घेऊन बघितलं, आता बघू. आता शहर उद्योग पहिल्यापासून ते करत आलेले ते काहीतरी करतील, उद्योगधंदे आणतील. त्यासाठी आम्ही त्यांना केलं. प्रणिती शिंदे केले. आता कल कसा असेल? माझ्या माहितीप्रमाणे प्रणिती शिंदे 1,00,000-1,15,00,000 मतांना निवडून येतील. प्रणिती शिंदे हा. कुठल्या आधारावर, कशा पद्धतीने? आधार असा काय नाही, पण सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली. राजकीय पुढारी एकीकडं आणि सर्वसामान्य जनता एकीकडं, त्या आधारावर हे प्रणिती शिंदे निवडून येईल असं वाटतंय. गेले 10 वर्षामध्ये भाजपचे जे खासदार आहेत त्या भाजपच्या खासदाराचं म्हणावं तसं काम नाही. त्यामुळं लोकांच्या मनातून ही भावना यायला लागलेली आहे. तुम्ही कुठल्या भागातून येता? मी मोहोळ तालुक्यातून येतो. मोहोळ तालुक्यातून. हां. मोहोळ तालुक्यातून मतदान हे या पद्धतीनंच झालं असं म्हणायचं? हो, 100%. राजन जाधव हे महायुतीकडून होते, राजन पाटील. हां, नाही पण मी काय सांगितलं, पुढारी एकीकडं आणि जनता एकीकडं अशी निवडणूक झालेली आहे. हो, क्या बात. हां, त्यामुळं सगळा कल एकीकडं आहे, पुढारी एकीकडे आहे, जनता एकीकडे आहे. म्हणजे तुमच्या मतावर असं म्हणायचं का की पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ? नाही, माझं तर व्यक्तिगत मत असं आहे की अक्कलकोट आणि शहर उत्तर सोडलं तर सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस आघाडी म्हणजे थोडक्यात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये प्रणिती शिंदे निवडून येईल. येते. धन्यवाद. कल कसा असेल? ह्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापेक्षा यावर्षी चुरस जास्त झालेली आहे आणि ह्या सर्व सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एक मला वाटतं 5% काय तर मतदान जास्त झालेलं आहे. मग त्याचा कौल जास्तीत जास्त दोघाकडे बी टफ होण्याची शक्यता आहे. दोघंसुद्धा तरुण तडफदार नेते आहेत, दोघंसुद्धा फिरलेले, दोघंसुद्धा सगळीकडे त्यांचं वातावरण चांगलं आहे. पण दोघांमध्ये फाईट झालेली आहे. पण आता ते मतदार पेटीमधनं जेव्हा मतदान येतं आहे
जेव्हा विजय घोषित होत आहे तेव्हाच त्या टायमाला त्यांचा विजय दिसून येईल. पण जास्तीत जास्त प्रणितीताईचं इकडं आघाडी आहे आणि प्रणितीताईचा विजय होईल असं मला वाटतं वैयक्तिक. लीड एक लाखाचं लीड असेल. आता लीड आहे म्हणलं तर त्यांचा विजय आहे म्हणलं तर त्यांचा पराभव होणारच की. निवडणूक कशी झाली, व्यक्तीवर का पक्षावर? व्यक्तीवर झालेलं आहे. नाही काय केलं नाही. शरद बनसोडेच्या काळात काय झालं नाही. जय सिद्धेश्वर कुठं दिसलेच नाहीत. त्या काळामध्ये सुद्धा काम झालेलं नाही. तर त्या दृष्टिकोनातून हे वैयक्तिक मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि सोलापूरचं काम व्हावं असं सगळ्या लोकांना वाटतं आहे, इथल्या जनतेला वाटतं आहे. आणि इथलं काम जे आता स्थानिक उमेदवार आहे प्रणितीताई शिंदे त्यांनी काम करील ह्या आशेवर सगळे मतदान झालेलं आहे. मतदानानंतर आता मतमोजणी होईल, काय कल असेल? प्रणितीताई 1.5 लाखच्या वर लीडने येणार निवडून. कुठल्या भागातून आहात तुम्ही? मी नई जिंदगी भागातून आहे. कशा पद्धतीनं मतदान झालं? कारण का आता आमचा मुस्लिम समाज तर हाताशिवाय मतदान केलं नाही आणि ताईचं कार्य आहे. 15 वर्ष त्यांनी आमदार झालेली आहे. बरं साहेबाचं पण इथं काम आहे त्याच्यामुळे बेनिफिट आपला मुस्लिम समाज भक्कमपणा पाहिजे आहे. परत उतरत सलगर वस्ती, डोणगाव, तेलगाव इकडले दलित समाज त्यांच्या पाठीशी आहे. परत त्यांना बेनिफिट म्हणजे तर उद्धव सेना ठाकरे जे उद्धव सेनाचे मतदान त्यांना मिळणार. बरं, उद्धव सेनेचे ठाकरे हे काँग्रेस बरोबर आघाडीत होते तरी देखील तुम्ही काँग्रेसला केले? हा काँग्रेसला केले कारण का आघाडी असल्यामुळेच केले ना. उद्धव ठाकरे तुमच्या भागामध्ये स्लिपा पोचल्या होत्या का? हा सगळ्याकडे शिल्पा पोचले होते. काय ठिकाणी अवैध प्रचार घडला, शाई लावून मतदान केले नाहीत, पैसे वाटले म्हणले, कोणी पैसे घेतले नाहीत, काय नाहीत. आमचे समाज स्वतःचा खर्च करून त्यांना देण्यात आणि आपल्या भटक्या विमुक्ताची सलगर वस्ती जे कैकाडी समाज, भामटी समाज, पामलूर समाज ह्यांनी स्वतःच्या खर्चाने ताईला मतदान केले. फुल लीडने येणार ताई. कितीचा लीड असेल? 1.5 लाखच्या पुढे येणार. हा 1.5 लाखच्या. अरे आपल्या इथं सत्य काय आहे, कोण पण येते निवडणूक उभारत आहे. 10 वर्ष आपल्याला खासदार नाही. आपल्या घरचा खासदार सोडून बाहेरचा आणून काय. आणि ते शरद बनसोडे 5 वर्ष केला, काय विकास काम केला नाही. परत आपले महाराज आले, महाराज सुद्धा काय काम केलेलं नाही. काम करतील असं वाटतं? 100% काम करतील. हा विश्वासाने. म्हणून तर त्यांना एवढं मतदान झालं ना. वातावरण मागच्या वर्षी जर बघितलं तर माहीत होतं सगळ्यांना BJP येणार आहे. पण यावर्षी जर अटीतटी सगळीकडे चालू आहे. तसल्या महाराष्ट्रात दोन्ही पक्ष फुटले आहेत, मोठे पक्ष. त्यामुळं सध्या वातावरण काही सांगता येत नाही. लोक नाराज पण आहेत आणि राम मंदिर ते ह्याच्यापासून खुश पण आहेत. म्हणून सध्या अटीतटी आहेत. म्हणजे कोण पण निवडून दे, मागच्या वेळेसारखं 1,00,000-1.5 लाखनी कोण येणार नाही निवडून. 20-30 हजार मतांनीच लय झालं. जर का एवढा अभ्यास करून तुम्ही सांगत असाल तर कोण नेमकं खरी लढत? तीच सांगलो सर, मला सुद्धा कन्फ्युजन झालं आहे कोण येईल कोण नाही. सध्या आमच्या मित्रांमध्ये पैज झाली आहे. आलंच तर कोण आलं तर मला तर राम सातपुते पण वाटायला आणि ती प्रणिती पण शिंदे पण वाटायला. तुम्ही कुठल्या भागातून येता? आम्ही उत्तर हां भवानीपेठ. भवानीपेठ मतदानाचं आमचं BJPचं बाले केलं आहे. मग तरी देखील तिथं पण आमच्या इथं फुटलेत पक्ष. कसे फुटले काय? म्हणा मागच्या वेळेस 10 वर्षाचा कार्यकाल म्हणा आणि जे पक्ष फुटलेत आमच्या इथं कट्टर शिवसैनिक पण आहेत, तिथं पण ते नाराज आहेत. राष्ट्रवादी पण आहेत, ते पण नाराज फुटल्यामुळं. जर यांनी असंच घेऊन गेले असते, 2.5 वर्ष घेऊन टाकले असते तर एवढं परिणाम झाला नसतं. किती टक्के मतदान फुटल्याचं तुम्हाला वाटतं? 50% फुटले आमच्या गल्लीत. हां फुटलेत. 50% फुटलेलं मत हे प्रणिती शिंदे काय? प्रणिती शिंदे BJPचं बाले केलं, फुटलं म्हणजे प्रणितीलाच गेले. म्हणजे तुम्ही तसं म्हणताय तरी देखील राम सातपुते माझ्या समोर बघितलं मी रात्री. सगळं काय प्रसंग होता? रात्री सगळेजण ठरवले होते, म्हणजे 10-12 पोरं प्रत्येक चौकात होते. फुटलेच मतं. भवानीपेठ शाहीर वस्ती म्हणा, कोंगडे वस्ती म्हणा, श्रीरामनगर म्हणा, इकडचं मराठा वस्ती म्हणा. म्हणजे तो भाग फुटला आहे 100%. 50%. तरी देखील मग आता फुटलं. आता कोण पण निवडून येऊ दे, मी तर म्हणतो राम सातपुते येईल, पण चान्सेस प्रणिती चान्सेस असं वाटायला. ह्या सगळ्या गोष्टी जरी घडल्या तर विकासाचा मुद्दा या निवडणुकीत मागे पडला. हां विकासाचा मुद्दा सगळेजण विसरले. राम मंदिर, 370 कलम. इथं बघा रोजगाराबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अपक्ष म्हणा विरोधीमध्ये पण बघा बोलायला तयार नाही आणि हे पण बोलायला तयार नाही. आता विमानतळ यांनी करतो म्हणले, हाय ते साखर कारखान्याला ते चिमणी पाडून टाकले. एक तरी आपल्या इथं उद्योगधंदे नाहीत.
आहे ते त्यात तिथं नेमध्ये 10-20 कामगार आहेत, त्यांचं तर पोट चालतात, ते पण त्यांनी चिमणी पाडून टाकले. आणि दुसरं विमानतळ करतो म्हणून आता ते पाडून वर झालं तरी पण विमानतळ अजून बंद स्थितीमध्ये. 50% नाराजी कशावर होती? पहिली त्यांचं बोलणं ऐकत होतं ना मी, दररोज ऐकतो ना मी, रात्री बसता कट्टावर. त्यांनी 50% जे पक्ष फोडलेत त्याच्यावर आहे. जे उद्योगधंदे पळावले गुजरातला, फॉक्सकॉन म्हणाल ते, नाहीतर ते पाणबुडी प्रकल्प म्हणा, ते पळावलेत त्याच्यावर नाराजी. आणि तसल्यात जे गुजराती लोकांचं ते वर्चस्व वाढत चाललं आहे मुंबईमध्ये म्हणा, ह्याच्यामध्ये म्हणा, जे घर मिळत नाही ती नाराजी म्हणा, त्यामुळं वाढत चालली आहे. स्थानिक नेतृत्वावरची नाराजी वगैरे? स्थानिक नेतृत्व काय नाराजी नाही, जे वरच्या हाय लेवलनं फडणवीस जे फोडाफोडी केले त्यामुळं लोकांची नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता कोण निवडून येणार? ते सांगलो शक्यता यावेळेस लय विचित्र आहे. मागच्या 100% सांगतो आम्ही मोदी येणार, यावेळेस अवघड आहे. म्हणजे प्रणिती शिंदे पण आली तरी आश्चर्य वाटेल? वाटणार नाही. आम्हाला माहीत आहे, आली तर ती 5 ते 10 हजारांनी येणार आणि ह्याने पण आला तर राम सातपुते 5 ते 10 हजारांनी. कुठं चुकलं भाजपाचं धोरण? भाजपचं देऊन टाकायचं. आता एकनाथ शिंदे दिला ना तुम्ही 2.5 वर्ष, दिला ना, देऊन टाका ना. एक तुम्हाला सांगतो, जेव्हा BJP सत्ता होती, मायावती, जयललिता आणि तृणमूलची ती ममता बॅनर्जी, तेव्हा त्यांनी सत्ता महाग काढतो तर आम्हाला मंत्रिपद मारलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणले होतं हिंदुत्ववादी सरकार हे सरकार पडता कामाने माझ्या ह्याच्यातनं मी देतो. तेव्हा ह्यांनी कसं त्याग केलं तसं तुम्ही पण BJPवर त्याग करायचं होतं. तेव्हा जे 2.5 वर्षांना आणि उद्धव ठाकरे काय म्हणला होता, आमच्या वडिलांची इच्छा आहे. राज्याच्या राजकारणाचे पडसाद हे स्थानिक म्हणजे ह्या हां 100% पडलेत, उमटले. परिणामच होते. परिणाम होणार. 1-1.5 लाख कोणच येणार नाही यावेळेस निवडून. म्हणजे इथला स्थानिक उमेदवार नसल्याचा फटका वगैरे काय? स्थानिक उमेदवाराचं काही तेवढं नाही. स्थानिक उमेदवार काम केलेत त्याचं काय नाही, पण ह्याने आता वर बघून केले, जे पक्ष फोडले, अत्याचार केले आहेत त्या बघून त्यांनी मराठा आरक्षणचं पण पेटलं. आमच्यात पण नाही म्हणलं तर पण 30% मराठा समाज आहे. त्यांनी घातलं नाही BJPला, स्पष्ट म्हणलेत आम्ही जरांगे पाटील. मराठा समाज म्हणा, लिंगायत समाज म्हणा. लिंगायत समाजाचं कसं झालं? त्यांचं लिंगायत समाजचे पण फुटले तो मत सगळीकडचे. अर्धे काँग्रेसला गेलेत, अर्धा BJPला गेलेत. आणि धनगर समाज पण नाराज आहे. त्यांचे आहे ते प्रश्न वेटेज ठेवले आहेत. त्यामुळे काय होणार? यावेळेस 100% कोण काय होऊ दे, एवढं 1-1.5 लाख येणार नाही. मतमोजणी होईल 2-4 दिवसात, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? सातपुते येईल. सातपुते. कुठल्या भागातून आहात तुम्ही? आम्ही इथे पंजाबतली. हां, कसं झालंय मतदान त्या भागामध्ये? चांगलं झालं. किती टक्के मतदान झालं? काय तर 48% झालं. हां, सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये पसंती तुमची सतीचं लीड असेल. नाही राहणार कट्टाकटी 5-6 हजार नाही. का हो असं का? दोघांना सारखंच मतदान झालं. दोघांना सारखं झालंय मतदान. प्रणिती शिंदेने पण टक्कर दिली. ही व्यक्तीवर झाली का पक्षावर निवडणूक झाली? पक्षावर झाली. पक्षावर झाली. ह्याला कोण ओळखत आहे राम सातपुते? मोदीला बघून दे. राम सातपुतेवर म्हणजे स्थानिक नसल्याचा उमेदवार फटका बसू शकतो. किती टक्के फटका बसू शकतो? 5-6 हजार नाही. ती प्रणिता शिंदे किंवा हे पण 5-6 हजारच्या फरकानेच. पण तुमचा कल राम सातपुते केलं. आता कोण निवडून येईल असं वाटतं? सातपुते येते. कुठल्या भागात राहता तुम्ही? सैफुल्ला. कसं झालंय मतदान? मतदान चांगलं झालेलं आहे. कुणाला कसं मतदान झालं? त्या विजापूर साईडला हाताला झालेलं आहे, ह्या साईडला आपल्याला कमळाला झालेलं आहे. राम सातपुते कुठल्या आधारावर निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? त्यानं काम करेल आला तर. ते पहिले जे दोघं केले नाहीत, आता हे येते. हे ना अगोदरचे 2 केलेले नसतानाही आता तुम्ही मतदान केलं परत भाजप. हा येणारच, हा काम करणार. हा विश्वास आहे. हा किती टक्के लीड असेल? 1500 येते बघा. राम सातपुते. हा. एवढं का कमी? हा एवढंच कमी. का बरं? दोन्हीकडे तसंच झालेलं आहे मतदान. म्हणजे आली तर प्रणिती शिंदे येणार नाही का? नाही येणार. का बरं? नाही येत. त्याचं मागचं रेकॉर्ड खराब आहे वडिलाचं. काय खराब आहे? त्याच्या वडिलाचं रेकॉर्ड खराब असल्यामुळं तिच्यावर विश्वास नाही आहे काही लोकांचा. त्यामुळे राम सातपुते. हा 1000च्या लीडला. बाकी काय तुम्हाला म्हणजे विकासावर वगैरे भाष्य करायचं आहे का? विकास नंतर करतो, आल्यानंतर त्यानं दाखवणार विकास करून.
निवडून येणार। हाँ वही पूछे अभी दो दिन बाद काउंटिंग हो जाएगी, कौन चुन के आएगा आपको लगता है? इधर सातपुते आएगा। क्यों कौन सी बात पर? क्योंकि बीजेपी का कैंडिडेट है और मोदी को हम पहले पसंद है। हाँ, और मोदी जी ने काम भी करते हैं, देश के लिए भी करते हैं, अंतर्राष्ट्रीय के भी है, अच्छा है। हाँ, आज इधर नहीं तो भी विदेश में भी मोदी का थोड़ा है ये ज़्यादा। आप कौन सा गांव से हैं? मैं राजस्थान से आया हूँ। राजस्थान कितने Yes. साल हो गए सोलापुर? मैं इधर से लगभग देखो 2007 में इधर आया हूँ। कितने साल हो गए? 2017 से, हाँ 12 लगभग 15 साल हो गए। इससे पहले की सोलापुर की हिस्ट्री मालूम है? यस मालूम है ना। क्या हुआ है? रेट इधर से जाना बोलो तो भी बहुत मुश्किल हुआ था। इधर से रोड बोर्ड इतना ख़राब था कि हद से बात इधर का। मैं खुद देखे ला इधर नई पेट में से पूरा रोड ही ख़राब था। अभी अच्छा है, एक नंबर है। आज किधर भी जाओ लगभग गड्ढे है ही नहीं है। हाँ राम सातपुते आएंगे? कितने Yes. लीड से आएंगे? मेरा मानना है कि ज़्यादा तो आए नहीं आए, लेकिन 15-20 हज़ार के लगभग आएगा। आपको जहाँ से रहते हैं, कहाँ रहते हैं? मैं इधर योगेश्वरी कॉम्प्लेक्स। कहाँ कैसे हुआ है क्या उसका वोटिंग? वोटिंग हमने तो सबने किया है देखो। हाँ हमारे घर में 7 वोट है, 7 वोट हम किया। और बाजू वाले के मोहल्ले वाले? हमारे उधर इलाके में सब लगभग सातपुते के ही आदमी है। हाँ। राजनीति की बात चल रही है अभी वो देखो उसकी बात है, लेकिन हमारे इधर में तो सातपुते के आदमी हैं हम। हाँ सातपुते आएंगे? यस सातपुते 100% सातपुते। हाँ लीड कम आएगा लेकिन आएगा सातपुते। मताने निवडून बरं कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही? त्यांच्या कार्याच्या कार्यक्षमतेवर। बर हां तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये सातपुतेला कसं मतदान झालं काय? इथे शहर उत्तरला तर त्याने 70 ते 80 हजार लीड दिली। 70 ते 80 हजार। आणि कसब्यामध्ये किती असेल? सगळं शहर उत्तर कसबामध्ये येते, शहर उत्तरमध्येच येते। बरं काँग्रेसला कसं झालंय कसब्यामध्ये उत्तर मतदान? ते आपल्याला काय एवढं हे नाही, सौम्य झालं। हो सौम्य झालं तेवढे काय तेवढं नाही रिस्पॉन्स नाही। बरं राम सातपुते मागच्या 2 टर्मच्या खासदारावर नाराजी व्यक्त केली जाते, हां आता देखील विश्वास आहे विकास करतील? राम सातपुतेच्या नावावर मतदान झालेलं नाही, नरेंद्र मोदीजी यांच्या नावावर मतदान झालेलं आहे। बरं बरं त्या बेसिकवर ते एक मताने निवडले। कुठले मुद्दे असतील प्रामुख्याने? विकास, यांच्या कामाची पावती मिळेल थोडी। राम मंदिरचा परिणाम दिसतो? राम मंदिरचा हे होते। तुम्हाला वाटतं राम मंदिरचा परिणाम आहे? ते सगळ्यालाच मला नाही, देशालाच राम मंदिरचं किती वर्ष 5 वर्ष पेंडिंग पडलेलं आहे, ह्यांनी केलेलं आल्यावर 370 कलम राम मंदिर आणि काय काय महत्त्वाची कामं केलेले आहेत त्यांनी, फक्त कामं यांना दिसेनात। यांचं सगळं बंद झालेलं, सगळं काय त्याला पैसे द्यायचं सगळं बंद झालेलं। तरी पण प्रणिती शिंदे बऱ्यापैकी सोलापूरच्या लोकसभेमध्ये उसंडी घेतल्याचं दिसून येते। ते ठराविक ठिकाणी सगळीकडे नाही सर, त्यांनी मध्यमध्ये उभारलं, मध्यच्या भागाला येतात। इथं उत्तरमध्ये काय त्यांचं हे नाही। उत्तरमध्ये काय का मध्यमध्ये जेव्हा त्याने आमदार जेवढं निवडून आले त्या फक्त तिथलाच प्रभाव आहे त्यांना। सर्व सोलापूरकर म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान केलं। बरं म्हणतील त्याचं जर म्हणण्याप्रमाणे त्यांनी म्हणतील, प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे, ज्याचं त्याला त्यांनी सांगणारच की। सोलापूर शहराच्या उत्तरमध्ये विकासावर तुम्ही समाधानी आहात का? हां समाधानी नाही की, काय अडचण काय? कसब्यातलं मतदान कसं झालं? 100%। 100%। प्रणिती किती घेऊन जाईल अंदाजे? प्रणितीचं काय ना थोडं बहुत 4 ने घेऊन जाईल। 70-75% हेच आहे। एखादा किरकोळ अपवाद जे वगळाचं जे पडेल ते त्यांना पडते। म्हणजे वालेसारखा एखादा अपवाद वगळला तर बाकी हां एखादा अपवाद वगळला ना, ठराविक लोक प्रत्येकमध्ये 100 मध्ये मला 75% पडतील, 25% ठराविक असतात प्रत्येकाचे। तरी पण रामभाऊला किती लीड असेल? रामभाऊला ते 50 ते 60 हजार बनतील। का लीड कमी आहे असं वाटत नाही? नाही आता कसं आहे माहिती का, प्रत्येक एम उभारले ना म्हणून एम कुठं उभारला? नाही उभारले म्हणून तिकडे वाढतं थोडं मतदान। म्हणजे मुस्लिमाचं मतदान तिकडे झालं। मागच्या वेळा एम पक्ष होता, आंबेडकर उभारलं होते, हां 30 मतदान तेवढं तिकडे वाढून जातं, संपलं। त्याला 1.5 लाख बाकी मतदान हे सगळं म्हणजे मोदीच्या नावावर राम सातपुते घेते। बरं तुम्हाला वाटतं का की राम सातपुते मोदीच्या नावावर मतदान करून घेतल्यानंतर सोलापूरच्या विकासाला प्राधान्य? हो होईल की, होईल का होणार नाही? सगळे असंच होतं का, करेल कोणतरी विकास का? सगळे लोक त्यांनी मागे केलं म्हणून पुढे करत नाही असं कशावर म्हणतात? कारण 5 वर्ष झाल्यावर त्याच्याबद्दल बनसोडेवर नाराजी आहे। हो बरं की आहे ना राजाजी, त्याची आता बाजू झालीत ना, प्रत्येकाबद्दल असं काय बोलतं? पुढचं 5 वर्षानंतर त्याचं समजणार सुधारणा करतो की नाही,
लोकांचे प्रश्न सुटतात त्यावेळेस समजणार. आता काय समजणार, अजून तो नुकताच निवडून येईल. लीड असेल त्याचा 50-60 हजार दिलेलं त्यांचं राम सातपुते आराम. कौल असेल आमच्या या विभागाचं जर बघायला गेलं तर राम सातपुते यांचं आमचा निर्णय असा झालेला आहे. माझ्या वैयक्तिकरित्या म्हणा किंवा आमच्या या भागातला जो कौल आहे त्यांचा माझ्या समजण्यानुसार तर आमदार सातपुते येतील. असंही म्हणतात की प्रणिती शिंदेनी बऱ्यापैकी मतं खाल्ली कसब्यातून. माझ्या मते तरी असं मला वाटलं नाही आहे. कारण हा उत्तर सोलापूर हा बालेकिल्ला म्हणून समजला जातो BJPचा. भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे. कारण 3 टर्म आमदार निवडून आलेले आहेत आमचे देशमुख मालक. त्याच्यामुळे इथली मतं किंवा कुठल्या ठिकाणी हलणार किंवा इतर कोणाला जाणार असं काही भागच नाही आहे. नाही. कितीचं लीड असेल उत्तरमध्ये बघता तर माझ्या मते 80% तर मतदान आमचं BJPलाच असतं. मताधिक्य काय असेल रामभाऊला? माझे मॅक्सिमम 1 लाखापर्यंत तरी लीड मिळेल. प्रणिती शिंदे किती खातील आमच्या इथल्या भागातील? मध्ये जर का आपण घेतलो हां तर काँग्रेसला किती टक्के मतं गेलेली असतील? त्याची तरी काय कल्पना नाही आहे आम्हाला, पण 10-20% तरी आरामशीर. हां समजा आमच्या भागातलं जेवढं मतदान टक्केवारी आहे त्या टक्क्यांपैकी 10% तरी मतदान त्यांना झालेलं आहे. हो रामभाऊ विकास करतील असा विश्वास आहे? हो आहे 100% आहे. उत्तरचा विकास झालाय का? हो झाले की देशमुख मालकांच्या ह्याच्यामध्ये आमदारकीमध्ये भरपूर विकास आहे आमच्या इथे. हो निवडून येईल असं वाटतं? सोलापूरचा काही विकास झालेला नाही आहे. मागे खासदार आले BJPचे, काही केलं नाही. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. 7-8 दिवसाला पाणी येत आहे. गटारी तसे तुंबलेले आहेत. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. कोण आत्ताच 10 मिनिटापूर्वी इथं एक बाई पडली समोर, ते काही पूर्ण केलेलं नाही आहे. जसं विकास व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही आहे. आता हे तुमच्या कालच्या मतदानावरनं मुंबईच्या लक्षात येईल की मतदान घेणारी जी यंत्रणा आहे निवडणुकाची ते पूर्ण शून्य ठरली. लोकांना प्यायला पाणी मागं लाईनीत उभारले, चिडले. मतदान संत गतीने झालं. 2-2 तास 3-3 तास बाहेर रोडवर उभारले. मग लॉ अँड ऑर्डर काय आहे तुमच्याकडं? बरं, शहरावर भाष्य करत असताना प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हां यांच्यामध्ये जो लढत झाली ती लढत कशी झाली? ती जी लढत झाली ना बरोबरीची झाली. बरोबरीची. बरं, ह्या बरोबरीच्या लढतीमध्ये विकासाचा मुद्दा मागे राहिला असं वाटतं? नाही, काय नाही. विकासाचा मुद्दा कोणी आणला प्रचारात? विकासाचा मुद्दा ताईंनी आणला. रामभाऊकडून आला नाही? रामभाऊने आमच्या वार्डमध्ये फिरकले बी नाही, आले बी नाही. कुठल्या प्रभागात असतात? त्या पंजाब तालीम वगैरे भाग. कसं झालं मतदान तिथं? मतदान फुल झालं, भरपूर झालं तिथं. कुणाला? ते कुणाला झालं आता ते सांगता येत नाही. आतला तुमच्या मनातलं माझ्या मनातलं कोणाला सांगता येत तुमचं नाही. मतदान कोणाला झालं? काय तुम्ही मतदान नाही, मी मतदानावर आलोच नाही. मी पलगावी होतो. म्हणजे मतदान केल्याचं गुप्त मतदान आहे, तुम्ही हे मान्य करा? हा, गुप्त आहे मतदान सांगतो. कल तरी सांगा नेमका कोण निवडून येईल? कल दोन्ही बरोबरीने येतात. जे बी येणारा 43,000 मतांनी येईल. कोण येईल? खेड्यापाड्यात दक्षिणला मी फिरलो. दक्षिणला भागात सगळीकडे हत्तूर, भंडारकवटा, मधरे, बंकलगी, आयरवाडी, मंद्रुक, भंडारकवटे या भागात तर मला काँग्रेसचा कल दिसून आला. हां, म्हणजे काँग्रेस निवडून येईल. किती मताधिक्याने निवडून येईल? जो येईल ते 30-40,000 मतांनी येईल. रामभाऊ का पडतील? रामभाऊ सोलापुरातले नाही आहेत. रामभाऊ राहणारे बाहेरचे आहेत. हां, आपल्याला कसं आहे, इथला माणूस पाहिजे. स्थानिक. हां, स्थानिक माणूस पाहिजे. स्थानिक असल्यावर त्याला सगळ्या समस्या सांगता येतात ना. आता महाशिरसा जाऊन फोन करणार, सांगणार. ह्याच्या अगोदर काय झालं खासदाराचं? फिरकले नाही त्यांनी, आले नाही, मठामध्ये जाऊन बसले. हां, आता कोण निवडून येईल? काही सांगता येत नाही. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. काय कल असेल आणि कशा पद्धतीचा असेल? सोलापूर शहरात झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडून येण्याची शक्यता आहे. कितीचा लीड असेल? जवळजवळ जे काही म्हणत आहेत 1.5 लाख 2 लाख असं न होता अटीतटीने 15,000 ते 20,000 मतांनी राम सातपुते विजय होतील अशी राष्ट्रवादी पक्षातून आम्ही काम केल्यामुळे सर्वसामान्यापर्यंत आम्ही जाऊन
जाऊन आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की असंही म्हणतात की बाबा महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला युतीचा धर्म पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादाच्या आदेशानुसार आम्ही काम केलेलं आहे व काही लोकांनी असं म्हणत आहेत राष्ट्रवादी काम केले नाही. आपण उद्याच्या 4 जूनला राष्ट्रवादी जिथे जिथं ताकदवर आहेत तिथं लीड मिळाल्यावर कळेल की राष्ट्रवादी काम केले की नाही. सन्मानाची वागणूक मिळाली नाही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली नाही, म्हणून मुस्तारे देखील गेले होते बारामतीला. हे सगळं काही अफवा केलेलं आहे. आदरणीय अजितदादा यांच्या आमचं बारामती हे बरं सन्मानाची वागणूक दिली का नाही, पक्षामध्ये मिळाली का नाही भाजपाकडून? महायुतीकडून कुठल्याही मित्र पक्षाची असं कुठलंही त्यांनी सगळे वागणूक चांगले दिलेले आहेत. आदरणीय मोदी साहेबांच्या यंत्रणेमध्ये काय मोदी साहेबांच्या सभेमध्ये आमचे आदरणीय आनंददादा चंदनशिव यांना भाषणाची संधी दिली व मोदी साहेबांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष संतोषभाऊ पवार यांचं सन्मान केलं व योगीच्या सभेमध्ये आदरणीय आमचे गटनेते किसन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. पण मुस्तारेंचाच सन्मान झाला. नाही मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. आदरणीय अजितदादा जे मला आदेश देतील आम्ही पाळलेला आहे. त्यामुळे माझ्या सन्मानापेक्षा अजितदादाचा सन्मान आम्हाला महत्त्वाचा आहे. कसब्यातून मतदान कसं झालं? कसब्यातून संपूर्ण जे मतदान झालेलं आहे त्यातले ते 80 ते 90% हे महायुतीकडनं झालेले आहेत. आपण 4 तारखेला त्या 10% ते 20% मतदान हे ते कुणाला झालं सांगून आम्हाला 80 ते 90% झालेलं आहे. 20% मतदान कोणाला गेलं ते आम्हाला काय माहित नाही. समोर आता भरपूर उमेदवार आहेत. महायुतीवर का नाराजी व्यक्त केली 20%? अरे तेवढं तर चालणार ना. काही जणांचे काय पर्सनल कामं असतील. नाराज आहे का विकासावरच्या मुद्द्यावर नाराज? कुणालाही नाराज नाही. त्यांनी त्यांचे नेते असल्यामुळे त्यांचे स्वतःचे कामं हे असल्यामुळे काही लोक त्या लोकांचे कामं केल्यामुळे ते 10-20% लोक त्या शेवटी भारतात विरोधी पक्षाने गरजेचं आहे. किती टक्क्यांनी येईल? 20 ते 25,000 मतांनी येतील. लीड कमी असं वाटत नाही आम्ही सांगलो ना अटीतटीचा सामना अटीतटीचा हे झालेला आहे. म्हणजे तुमच्या महायुतीच्या राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांनी टसन दिली असं नाही. यावेळी काय झालेलं आहे वंचित आघाडी व MIMचा उमेदवार मागे काढून जे काही मताची विभागणी होत होती ती विभागणी टळल्यामुळे सरळ आहे. काही गोष्ट लपून राहणार नाही. परंतु वंचित उमेदवारच्या माघार घेतल्यावर वंचितचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यांना राग आल्यामुळे आपला उमेदवार परस्पर काढल्यामुळे त्यांनी उलट वंचितचा प्रामाणिक प्रचार वंचितचा उमेदवाराला जास्त मतं पडेल असे आम्हाला वाटतं. चालू झालं. मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता बिपिन धुम्मा बोलतो. सोलापूर शहर 42 मतदारसंघ राम सातपुते हे आम्ही जे काय देशामध्ये सोलापूरमध्ये काम केलं आहे त्या कामाच्या जोरावर कमीत कमी 1 लाख मतांना निवडून यायचे ते आम्ही ठासून सांगू शकतो. कसब्यामधून किती टक्के मतदान झालं? कसब्यामध्ये सगळं म्हणून 60-62% मतदान झालं आहे. 40% आमच्या ह्याच्यात 4 बूथ होते. 4 बूथमध्ये 40% मतदान कोणाला झालं? 40% नाही. कसब्यामध्ये जे काय मतदान झालं आहे ते 60%. हां 60% मतदान 4 बूथ. 60%मध्ये किती मतदान भाजपाला असेल? मी आकडा सांगलो की तुम्हाला 3000 मतं आमच्या इथं कसब्यामध्ये झालेत. त्यामध्ये 2200 ते 2300 मतं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सातपुतेंना मिळतील. 700-800 मतं आहेत जे तुमच्या प्रणिती शिंदेला. आता आम्ही बहुतांश बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये फिरून आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की प्रणिती शिंदे यांच्याकडे कल दिसतो. काही नाही. मी तुम्हाला सांगतो काही नाही. हे सगळं तुम्हाला 4 तारखेला लक्षात येईल. एकतर्फी इलेक्शन तसलं काही होणार नाही. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून जनता नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे. आमच्याकडे उमेदवार हा गौण आहे. उमेदवाराला आमच्याकडे महत्त्व नाही. उमेदवारांनी बऱ्यापैकी म्हणजे उत्तर मतदारसंघ सोडून बाहेरच्या मतदारसंघामध्ये प्रचारच केला असं सगळ्याला वाटतंय. सगळीकडे सगळे कार्यकर्ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कष्ट केलेले आहेत. सगळे निष्ठेनं काम केलेले आहेत. माझ्या अभ्यासाप्रमाणे मी जिथं फोन केलो जिथं चौकशी केलो तिथं एकतर्फी इलेक्शन आहे. हे सगळं हवा आहे. प्रणिती शिंदे येते वगैरे काही नाही. 1 लाख मताच्या वर
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते हे विजय होतील. म्हणजे मतमोजणी आता होईल, कोण निवडून येईल असं वाटतं? मतदानानंतर तर असं बघण्यात येते की लोकांच्या निष्कर्षानुसार हे समजतं की जास्त नाही पण कमीत कमी 20 ते 25 हजारच्या डिफरन्सनं शक्यतो BJP निवडून येईल. कुठल्या भागातून आहेत तुम्ही? आम्ही आहे उत्तरमधून, उत्तर कुठल्या भागात? प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये BJP काँग्रेसलाही मतदान झाल्याचं असं कळतं. झालेलं असेल पण जास्त लीडिंग आणि जास्त वोटिंग जे काय असेल ते BJP कडून झालेलं. असंही म्हणतात की 2 मागच्या खासदारांनी काहीच केलं नाही तरी देखील तुम्ही म्हणता. केलं नाही आहे पण काही कारणासाठी तर आपण स्वतःहून जागृत नागरिक असेल ते जास्त करून जे आहेत पूर्ण BJP पट्टा आहे. पहिल्यापासून BJP पट्टा आहे, आता पण BJP पट्टा आहे आणि शक्यतो तेच राहणार. कोण निवडून येईल तरी? राम सातपुते. कितीचा लीड असेल? कमीत कमी 20 ते 25 हजारच्या वोटिंग मतमोजणी होईल. होईल. झाल्यानंतर कोण निवडून येईल असं वाटतं? राम सातपुते येतील. कुठल्या भागातून आहात तुम्ही? मी इकडे आसरा भागातून. कसं झालंय मतदान? मतदान चांगलं झालं भाजपला. हां. कुठल्या मुद्द्यावर म्हणजे राम सातपुतेनं शहराचा विकास. मागच्या 2 खासदारांनी काहीच विकास केला नाही असं म्हणतात. खासदाराचं ते सिटी नाक्याच्या बाहेरच आहे ते. सिटीतली कामं चालूच आहेत. मोदीचा प्रभाव वगैरे काय तुमच्या मतावर? काय नाही. कसा विचार करून तुम्ही मतदान केलं? आता विकासाकडे बघूनच केलेलं आहे. 10 वर्षाचा विकास आहे. सातपुते किती मताधिक्याने निवडून येतील? जे मतदान झालं त्यापेक्षा किती टक्क्यांनी? लीड काय असेल? 20 एक 25-30 हजारनी येतील ते. हो, मागच्या मतदान कमी झालं ना. 60%. त्याच्याप्रमाणे ते येतील मतदान. आता मतदान होईल. मतदान झाल्यानंतर मतमोजणी होईल. मतमोजणीनंतर निकाल कसा असेल? निकाल प्रणिती शिंदेच निवडून येणार. कशा पद्धतीने? कारण का त्यांचे मध्यला काम आहेत आणि आमदार 2 टाइम टर्म निवडून आले आहेत. राम सातपुते हे स्थायिक नसल्यामुळं तर मला वाटत नाही की निवडून येतील. कुठल्या भागातून येतो तुम्ही? आम्ही उत्तरमध्येच, शहर उत्तर, सोलापूर. बाळे. बाळेमध्ये कसं झालं मतदान? बाळ्यामध्ये 39% मतदान झालं टोटली. त्यापैकी रामभाऊ किती घेतील आणि प्रणिता किती घेतील? मग ते एक रामभाऊला 3 तर हजार मतदान पडतील तिथे आणि राहिलेले 7,000 इकडे जातील प्रणिती शिंदे. रामभाऊवर एवढी नाराजी व्यक्त करण्याचं कारण काय? कामच नाही आहे कोणाचंच नाही आहे. बाळे भागात तर शहर उत्तरच्या आमदाराचं पण काम नाही आहे. आमदारांचं काम नाही आहे. आमदाराचं पण काम नाही आहे. संपर्क पण नाही आहे. आमदार क्वचित काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर येतात. प्रणिती शिंदे. मला असं कळतं की बाबा महायुतीमध्ये अजित पवारांसोबत आणि चंद्रशेखर देखील आले. तुमच्या मतदारसंघाचे नगरसेवक आहेत. आनंददादाची कामं आहेत. त्यांचा काय परिणाम झाल्याचं दिसत नाही. त्यांचा काय नाही. कितीचा लीड असेल? सोलापुरातून कमीत कमी 1 लाख तर बसेल. 1 लाख कडून काय कसं? नरेंद्र मोदींना फक्त मतदान झालेलं आहे. राम सातपुतेचा विषय नाही आहे. लोक नरेंद्र मोदीला बघून मतदान झालेलं आहे. मागच्या 2 टर्मला देखील मोदी विकासाच्या मुद्द्यावर देशाचं नेतृत्व तोच माणूस करू शकतो. कितीचा लीड असेल? कमीत कमी 30 ते 35 हजाराचा लीड न कमीत कमी येणार. कुठल्या भागात आहे तुमचं मतदान? शहर उत्तर. कुठल्या एरियात? शहर उत्तर. शहर उत्तरमध्ये मोरारजी पेठ. मोरारजी पेठेमध्ये बहुतांश मराठा आरक्षणाच्या विषयावर नाही काही सुद्धा फरक पडणार नाही आणि राम सातपुते निवडून येणार. शहराचा विकास होईल. हां, 100%. पराभव झाला तर कुठल्या कारणाने? काय नाही, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली लोकांनी मतदान केलेलं आहे, त्याच कारणाने पराभव होईल. ताई येते. काय कशाच्या आधाराने? ताईची लोकप्रियता का सोलापूरमध्ये जास्त असल्यामुळं. आता तू काय काम करतो? कुठल्या भागामध्ये राहतो? काय जरा सांग. मी सध्या मुळेगावमध्ये राहतो. काय काम करतो? चहा हॉटेलवर चहामध्ये बसतात. तुमच्या मुळेगावमध्ये मतदान कसं झालं? काँग्रेसला लीड आहे मुळेगावमध्ये. भाजपाला थोड्यात कमी आहे. काही जर का निवडून आल्या तर कितीच्या मताधिकारी? ताई 50-60-70 हजारच्या लीडनं ताई येतील. भाजप काँग्रेस असे निवडणूक झाली का राम सातपुते आणि शिवसेना असे निवडणूक? नाही, ताईला बघून निवडणूक झाली. राम सातपुतेचा ह्याच्यात विषय नाही. कोण ओळखत बी नाही राम सातपुतेला कुठलाच आणि सोलापूरला ताईलाच ओळखणार.
विकास करतील असं हा ताईचं लोकप्रियता जास्त असल्यामुळं ताईचं सोलापूरमध्ये हे आहे. आता मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी होईल. कशा पद्धतीनं मताचा कल असेल, कोण निवडून येईल असं वाटतं? बघा सर, आम्ही तसं काय बोलू शकत नाही, तसं काय कोणाच्या विरोधात आम्ही काय जाऊ शकत नाही. जे होईल ते होईल. बरं, तुम्ही मतदान केलं का? केलं की कुठल्या बूथवर केलंय? केलंय. कुठल्या बूथवर केलंय? आपल्या इकडे येत आहे 2 नंबर शाळेत. 2 नंबर शाळेत. तुम्ही मतासाठी मदत कुणाची घेतली? कुणाच घेतला हो. ते उगा फोडून सांगून कोणाला उपयोग नाही, कोणाला ते विरोध बोलणं उपयोग नाही. जे येईल ते नशिबाने, ज्यांच्या येईल त्याच्या नशिबाने येते. तुमच्या मतदानावरच ते निवडून येणार आहे. मग ते सांगाल की सर, ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी येतील. बरं, मतदान करत असताना कशा पद्धतीचा विचार करून तुम्ही मतदान केला? आम्ही जनतेचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही केलेलं आहे. कशा पद्धतीचं अपेक्षित आहे? सर्व लोकांचे गरीब गोरांना उचलून धरावं म्हणून केलं आहे आम्ही. कोण धरेल असं वाटतं? जे धरेल ते धरेल, बघू आता. कुणाला आम्ही बोलणं काय उपयोग नाही. हा, चर्चा कोणाच्या गावात? हाय 100 जण 100 बोलते तो. जनताही आहे. 100 जणांपैकी एकाचं मत सांगा. जनता आहे, जनता काही बोलू शकते. हा, ते जनतेकडे लक्ष द्यायचं नाही. ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेस त्यांच्या नशिबांचं ते काम असतंय, नशिबाचं प्रमाणे होईल. नशिबानं निवडून येतो का मताने निवडून येतो? हो, त्यांचं ते टाइम सरळ असेल तर ते येईल. मताचा काय संबंध नाही? नाही, मताचा काय संबंध असतं त्यात? काय नसतं. काय नसतं. आता मतमोजणी होईल. कोण निवडून येईल? राम सातपुते. किती मताधिक्य असेल? मताने माहित नाही, आता निवडून त्यांनी येणार तू आहे. कुठल्या भागात राहतो? इथं मसरे गल्लीमध्ये. मसरे गल्लीमध्ये. हा. मसरे गल्लीमध्ये वालेने बऱ्यापैकी काम केलं म्हणतात की नागेश बोगडे काम केले. किती मतदान झालंय? काय बघायला लागते की लीड काय असेल कसब्यामध्ये? कसब्यात कोण सगळं तेच चांगलं, राम सातपुते ते निवडून चांगले. कसं मतदान करताना काय विचार करून केला मग? आता काय लोक केले आता ते म्हणजे लोक केले, सांगितले म्हणून तुम्ही मतदान केलं? भाजपला जाऊन कमळ हे केलं होतं. किती नंबर होता? हा, किती नंबर होता? 3 नंबरला. 3 नंबर. हां, मतदान केल्यानंतर असं म्हणजे आता तुला वाटतं का की राम सातपुते निवडून येतील? हां, निवडून येतील. फोटो आहे की माझ्याकडे सांग. विकास करतील का? विकास करते का आता? विश्वास आहे? विश्वास आहे म्हणून आम्ही एक फोटो काढला ना आम्ही. कशाचा फोटो काढला? राम सातपुतेचा. काय करताना? सत्कार करताना फोटो काढला मी. दाखवू का? आहे का? आहे की? काय म्हणले राम सातपुते? हा, काय म्हटले राम? मीच म्हटलो खाचा साहेब फोटो काढता म्हणलं, काढ म्हणते काढलो मी. माझं काय 4 तारखेला कळणारच आहे की साहेब. बरं, तरी पण काय 4 तारखेला हवा आहे असं वाटतं सोलापूर शहरात? काय नाही, दोघे जण पण सेम आहे, समान आहे. तुम्ही कुठल्या भागातून राहता? आम्ही पश्चिम मंगळवारपेठ. काय झालं तिथं? मतदानाचा कल कसा होता? आमच्याकडे सर्व बीजेपीच झाले. बीजेपी झालं. बीजेपी मध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्या दोघांचं पण काम चांगलं आहे. काय दोघं जण पण चांगले उमेदवार आहेत. तुमचं मतदान कोणाला केलं? आम्ही ते गुप्त आहे, आम्ही सांगत नाही तसं. तरी पण एक सोलापूरकर म्हणून तुम्ही एक दुकानदार आहात, चर्चा कोणाची? चर्चा दोन्ही साईडनं पण आहे, काय सांगू शकत नाही यावर. मला निवडून तर किती निवडून? हे आता आलेलं बघू, आता ते काय सांगता येत नाही सर तसं. लीड कितीचा असेल विजयी उमेदवाराचा? नाही, 20,000 लई असेल माझ्या. एवढं कमी? मागच्या वेळेस 1 लाखाचा फरक होता. यावर या आता काँग्रेसकडं उमेदवारी चांगली आहे, ताईचं पण नाव चांगलं आहे. टक्कर आहे दोघांचं पण, चांगलं काम करते ताई. राम सातपुते पुन्हा विकास शहराचा करतील असं वाटतंय? आता उमेदवारी दिलेली तर करायलाच पाहिजे. उपरा उमेदवार म्हणून देखील त्यांच्यावर टीका केली जाते, त्याचा परिणाम काय? टीका तर सर्वांवरच होणार आहे. आता काम करायचं आपल्याला आहे, ते त्यांनी काम करायला पाहिजे, आमची तर इच्छा आहे. तुमच्या भागामध्ये विकास बऱ्यापैकी झाला आहे, आमच्याकडे चांगली आहे. चांगला विकास चांगला आला तर उमेदवार कितीचा म्हटलं तुम्ही? 20,000. 20,000. थँक्यू. पद्धतीचा निकाल असेल? निकाल काय आता काँग्रेसच्या बाजूने निकाल लागेल वाटतं. बरं, काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर कुठल्या निकषावर म्हणजे निकाल लागेल असं वाटतं? बाहेरचा उमेदवार आहे हाच मुद्दा आहे सर. स्थानिक उमेदवार असतात तर थोडं वेगळी चित्र असतं. तुम्ही कुठल्या भागातून येता? हनुमाननगर, भवानीपेठ. कसं झालं मतदान त्यामध्ये? मतदान कसं झालं एवढं काय कल्पना नाही, तरी पण एक अंदाज चर्चा आहे संमिश्र आहे दोघांना सारखं. संमिश्रमध्ये कितीचा लीड असेल प्रणिती शिंदे? असं लीड काय सांगता येत नाही तसं. मतदान दोन्ही बाजून सारखं झालेलं आहे. अपेक्षित किंवा अनपेक्षित निकाल असेल? हां,
अनपेक्षित निकाल लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केलं त्याच्यावरून लक्षात येतं की तुमची भाजपवर नाराजी आहे. नाही, नाराजी असं कोणावर काय नाही. सध्याचं जे वातावरण चालू आहे त्या वातावरणानुसार सांगायला लागलं. म्हणजे तुम्ही वातावरणावर आधारित तुम्ही मतदान केलं. निश्चितच बाकीचे मुद्दे महागाई वाढते बेकारी त्याचा विचार तर आहे ना, प्रत्येकाच्या मनामध्ये तो विचार तो आहेच ना. त्या उद्देशाला धरूनच लोकांचं थोडं मध्ये मत परिवर्तन झाले. एक तर परका उमेदवार आहे, त्यात परत हे महागाई बेकारीचे हे देखील मुद्दे उपस्थित झालेले आहेत. विजय आता जन्म जे चालले आहे ते काँग्रेसच्या बाजूनेच आहे असं वाटतं. माझ्या मते तर 10,000 ते 20,000 मतांनी सातपुतेंचा विजय होईल. मोदी जे म्हणजे देशभक्त राष्ट्रभक्त म्हणजे देशासाठी राष्ट्रासाठी आणि हे इलेक्शन देशाचंच ह्याचंच होणार आहे. याच्यामध्ये असंही म्हणलं जातं की मागच्या 2 टर्मच्या खासदारांनी विकास केला नाही झालेला आहे विकास. आपल्याला इथं दिसतंय सगळीकडे झालेला आहे. एवढे मोठे आता रस्ते झाले, अक्कलकोटला जावा, साईडला कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही खेड्यात जावा, विकास झालेलाच आहे. विकास म्हणजे काय? पाणी, वीज, रस्ते. आता मला काय म्हणायचं, सरकारने तुमचे घरं चालवायचे, घरं हे द्यायचं असं नाही. विकास म्हणजे काय? तुम्हाला मुबलक रोजच्या जीवनाच्या वस्तू सेवा हे महत्त्वाचं आहे. विकास आहे, ह्याच्यातच विकास आहे. अन्नधान्य फुकट आहे तुम्हाला अजून 5 किलो. हां, मोदी मी सांगलो 21 ते माझ्या अंदाजे 21 ते 25,000नी राम सातपुतेचे येणार विजय. नाही, ह्यावेळेस कसं झालं, एक उमेदवार आपला ह्याचा MIMनी हे केलं, MIMनी आपल्याला इथं उमेदवार दिलेला नाही आणि म्हणजे त्यामुळं आणि वंचितचं शेवटला एक हे झालं, त्यामुळं मताधिक्य ताईकडे थोडंसं जास्त जाणार. 1,00,000-1.5 लाखाचं हे होतं सातपुते विजयी. नाही काही नाही. बीजी फक्त मोदी बघतात ह्याच्यामध्ये, स्थानिक आहे कुठला कोण कुठला हे बघत नसते. मग आपल्या माळशिरसच आहे तो, स्थानिक आहे की इथंच आहे, माळशिरस आपल्या जिल्ह्यातच येतं ना. नाही आता तुम्ही नाही तसं काही नाही. हा विकास कुठेही करणार. आता इथलाच आहे म्हणलं, इथंच आहे आणि माळशिरस तालुक्यातला आहे, सोलापूर जिल्ह्यामधला आहे आणि इथलाच आहे तो, बाहेरचा नाहीच. कोण म्हणते बाहेरच्या मुद्द्यावर त्यांनी हे केलेत, पण तो बाहेरचा नाही. आता मला अजून एक विचारायचं आहे, आता स्थानिक आता वाराणसी मोदी कुठला आहे? वाराणसीला का उभारतात? तिथनं का निवडून येतात ते विचार करतात का लोक? स्थानिक नाही, वाराणसीमधला उमेदवार द्या, असं एक मला बाकी